हिंगोली डिझेलसाठी शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावर मुक्काम ठोकला। डिझेल घेण्यासाठी पंपावर रात्र काढावी लागली। इंधनाच्या प्रतीक्षेत नागरिकांच्या लांबच लांब रांगाही दिसतायत, तर डिझेल अभावी शेतकऱ्यांना उष्ट अन्न खाण्याचीही वेळ आली आहे। शेतीकाम हंगामाच्या तोंडावर डिझेल तुटवड्याचं मोठं संकट समोर आलंय। रात्री 1:30 वाजता पेट्रोल पंपावरून आढावा घेत याच शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी। पाहूयात। हिंगोली जिल्ह्यामध्ये तब्बल आठवडाभर जे आहे तर डिझेल तुटवडा जाणवत आहे आणि डिझेल तुटवड्याचा परिणाम जे आहे तर शेतकऱ्यावर कसा जाणवतो हे मी तुम्हाला दाखवू इच्छितो। आपण ही पाहू शकता की रांग आहे। रात्रीचा आता सध्या 1 वाजलेला आहे आणि या 1 वाजता जे आहे त्या रांगेमध्ये ही संपूर्ण वाहने या ठिकाणी आलेली आहेत। आता डिझेल कधी मिळेल हे अद्याप तरी स्पष्ट नाही, कारण डिझेल येणार आहे फक्त यांना माहिती आहे। त्या अनुषंगाने जे आहे ती वाहनं आपल्या ठिकाणी घेऊन आलेली आहेत। आता शेतीची कामं आता सुरू आहेत, कारण पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला वेग आलेला आहे, कारण पेरणी अवघ्या काही दिवसावरून ठेवलेली आहे। मग आता डिझेल नाहीये, त्यामुळे आता शेतकऱ्यांना याचा चांगलाच फटका बसत आहे। दादा मला सांगा, तुम्ही कुठले आहात आणि काय घेऊन आला त्या ठिकाणी? सर मी मरवडचा आहे आणि माझी जेसीबी आहे। जेसीबी तो 4 वाजल्यापासून घेऊन आलो। नुसते पंपवाले म्हणले डिझेल येणार आहे, कधी येणार अजून माहित नाही, आणि त्यांना अपेक्षा दिली समजा 11-12 वाजेपर्यंत असं काय चालू होईल असे आवेदन केले त्यानं। आमची मशीन बंद आहे, डिझेल नाही, काय नाही। साधारणतः जर इथं यायचं म्हटलं तर मशीनला डिझेल किती लागतं? इथून जायचं जर मशीनला डिझेल किती लागतं? आम्हाला यायला लागते सर कमीत कमी 1000 ते 1200 रुपये यायला लागते, आणि 1000-1200 रुपये जायला लागते, आणि त्यातल्या तर आम्हाला इथे डिझेल जायला 5000। आमचं 2500 रुपये डिझेल येण्या जाण्यात चालले, आणि 2500 काम करायचं जाऊन पोटा पाण्याचं तर सोडून द्या, भाकरी पाण्यात सोडून द्या, सगळं झोपाचं नाही, भाकरीचं नाही, पाण्याचं नाही, काहीच नाही, आणि तिचे काम करायला त्यात बी आम्हाला काय उरण। मुख्यमंत्री म्हणतायत की शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात डिझेल द्या। डिझेल द्या, पण कशात द्या म्हणले काय माहित नाही। वाहन आणा म्हणले का कॅनी आणा म्हणले, नुसतं आव्हान केलं द्या, पण कशात द्या? असे वाहनं घेऊन यायचे का कॅनी घेऊन यायच्या? कॅनी घेऊन आले, पंपावाली काढून द्यायले, 7-12 दाखवा माले। 7-12 कुठून यायचे आम्ही? आमच्या 7-12 आमच्या या वयात आमच्या मायबाप आमच्या नावावर वार करून देतात, कुठून आहे 7-12? अत्यंत दुःखदायक ह्या बाबी आहेत, कारण डिझेलमुळे कसा फटका शेतकऱ्यांना बसतोय म्हणजे सर्व व्यथा आहेत या। अजून आपल्यासोबत एक शेतकरी आहे। दादा मला सांगा, तुम्ही कुठले आहात आणि या ठिकाणी नेमकं काय घेऊन आला त्या ठिकाणी तुम्ही? ट्रॅक्टर घेऊन आलो आम्ही कनकागाव इथे 12-13 किलोमीटरवर। आता रात्रीचा 1 वाजत आहे, इथं नाही पाण्याची सोय, नाही जेवणाची सोय। दुपारी 2 वाजल्यापासून नंबरला लागलेले ट्रॅक्टर। मग जेवणाचं कसं नियोजन केलं तुम्ही? जेवणाचं नियोजन आता काही इथं उपाशी बसलेलं आहे सध्या, तर असंच फिरत फिरत गेलो। इकडं गाड्या आहेत, आंध्रावाल्याच्या बोरिंग गाड्या आल्या आता, त्याच्याकडे गेलो, ते जेवण चालू होते त्याचे। त्याला म्हणलं बा तुमचे जेवण झाले, त्यानंतर आम्हाला उरलेलं द्या। मग त्यांनी तुम्हाला दिलं का? हो, त्याने दिलं आम्हाला, थोडं थोडं दिलं। 3-4 जेवण करून घेतलं आम्ही। कारण डिझेल नसल्यामुळं शेतकऱ्यांना जे आहे ते उष्टावळ खाण्याची वेळ आता येऊन ठेपलेली आहे। कारण आता खरोखरच डिझेल जर अजून काही दिवस नाही भेटलं तर निश्चितच अजूनही गंभीर बाब जी आहे शेतकऱ्याची होण्याची शक्यता आहे। कॅमेरामॅनला विनंती करेल की शेतकऱ्याच्या व्यथा कशा आहेत, कारण या ठिकाणी जे ट्रॅक्टरचा टप आहे, या ट्रॅक्टरच्या टपवर शेतकरी या ठिकाणी म्हणजे झोपत आहेत। हे अत्यंत खेदजनक बाब आहे, कारण शेतकऱ्याला जे आहेत आता, कारण पेरणी तोंडावर येऊन ठेपलेली आहे। अवघ्या काही दिवसावर जे पेरणी आहे आणि पेरणीसाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पूर्ण कामं केली जातात, मात्र डिझेलच मिळत नाही। त्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलीच अडचण निर्माण झाली आहे। आता खरोखर शासन शेतकऱ्यासाठी डिझेल कसं उपलब्ध लवकरात लवकर करून देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण डिझेल जर लवकर उपलब्ध करून दिलं तर शेतकऱ्याचा हा मुक्काम आणि कोणाचं उष्टावळ खाण्याची वेळ जी आहे ते शेतकरी येणार नाही। संतोष भिसे, पुढारी न्यूज, कळमनुरी परिसर, हिंगोली।